वंदे मातरम साथियो, पूर्वेकडे सह्याद्रीचा पर्वत आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र यामधील प्रदेश महाराष्ट्र स्वर्ग म्हणजे कोकण आणि या कोकणातील कणकवली तालुक्यामधील 12 किलोमीटरवरती किल्ले रामगड आहे। आणि आज आपल्या समवेत आहेत आपले पर्यटक नाशिकहून आलेले आहेत श्री मनोज जगजाप यांचा आता आपण मनोगत ऐकूया। किल्ले रामगड त्यांना कसा प्रवेश वाटतोय त्याबद्दल त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त करावा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेला हा किल्ला आहे। कणकवलीपासून जवळच 10-12 किलोमीटर अंतरावर, वाट पण काही जास्त दुर्गम नाही आहेत आणि अतिशय मजबूत आणि सुस्थितीत हा किल्ला आहे। आम्ही नाशिकवरून पर्यटनासाठी या भागात आल्यामुळे संदीप भाऊ बागवेंनी आम्हाला इथे हा किल्ला आग्रहाने बघायला इथे घेऊन आलेत। खूप आनंद वाटला। निसर्गरम्य स्थळ आहेत आणि आजूबाजूला ग्रीनरी पण खूप छान आहे, झाडी झुडपी, नद्या नाले, डोंगर दऱ्या खोऱ्या। म्हणजे निसर्गप्रेमी व्यक्तींना तर हा किल्ला बघितल्यावर खरोखर खूपच आनंद होईल। मी बघितला, आपण यावा आणि आपण पण या किल्ल्याचा आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। आता या ठिकाणी आपण बघत आहात गडाचा प्रवेशद्वार आणि गडाच्या प्रवेशद्वाराजवळ हा एक मध्ये बघा दगड लावलेला आहे। हा दगड जर आपण काढला तर सगळे दगड जे आहेत ते खाली पडतील। म्हणजे त्यावेळची रचना अशी होती की शत्रू पक्षाने हल्ला केला गडावरती, हा दगड आतमधले मावळे काढून टाकायचे, त्यामुळे सगळे दगड पडून हा दरवाजा पूर्णपणे बंद व्हायचा। बघा कशी टेक्निक त्या ठिकाणी वापरलेली आहे। तिची जी साईज आहे ना वरती फाकलेला आहे, म्हणजे कोणी किती प्रयत्न केला तरी ते खाली येणार नाही। सेम टू सेम सरळ नाही। हा रामगड असा किल्ला अतिशय दुर्गम छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला। बाजूलाच गड नदी आहे आणि या गड नदीवरती जो व्यापार व्हायचा, या व्यापारावरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला। धन्यवाद।